भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण अनरजियाचा खून झाला आणि तो बी आमच्याच लॉजच्या रूमवर. अगं साधा अभिनंदन करायसाठी फोन केला होता मी त्यांना, पण अतिशय वाईट वागलेत ते माझ्याशी. मुलगा तिकडे पोलीस कस्टडीत पडलाय, खुनाचा आरोप आलाय त्याच्यावर. शाह केसची हिअरिंग आहे. हो, त्याला सांगा 2 लाख रुपये नाही मिळाले तर पुढची डेट मिळणार नाही. आणि बोडस, मी तुम्हाला वचन देते, मी तुमच्या नोकरीवर गदा येऊ देणार नाही. भाषा, ही तुझ्या आणि माझ्यामधली लढाई नाहीये. तू वेगळ्या दृष्टीने बघते या मॅटरकडे आणि मी वेगळ्या. दी पण सगळे पुरावे विक्रमच्या विरोधात आहेत. हे बघ, सरांना नक्कीच एखादा असा पॉइंट सापडला असेल, म्हणूनच तर त्यांनी ही केस घेतली. पॉइंट? हो, आहे ना पॉइंट. आणि तो पॉइंट आहे पैसा. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांना फक्त पैसा दिसतो दी, आणि हे असले लोभी आणि ओव्हर ॲम्बिशियस माणसं समाजाचं नुकसान करतात. होल्ड इट. मला वाटतं तू नको ते स्टेटमेंट करतेस आणि नको तितकं वाईट मत झालंय तुझं सरांबद्दल. सो प्लीज काहीही बोलण्यापूर्वी जरा विचार करत जा. आता या घरात तुमचा या विषयावर वाद होणार असेल ना तर प्लीज हा वाद इथेच थांबवा. आई, आम्ही वाद घालत नाहीये, फक्त डिस्कशन करतोय. आणि तसेही हिच्याशी कोण वाद घालणार? ओ, सो यू मीन टू से की मी तितकीही मॅच्युअर नाहीये? कूल इट भाषा. मी तसं कसं म्हणेन? हा, फक्त इतकंच म्हणते, खंडागळेला आणि पुरू सरांना तू जर एकाच तराजू तोलत असशील तर ते चुकीचे. आणि बहीण म्हणून नाही, मैत्रीण म्हणून एक गोष्ट सांगते, आपण प्रोफेशनल आहोत. कुठल्याही सक्सेसफुल प्रतिष्ठित माणसांबद्दल कसंही स्टेटमेंट करताना विचारपूर्वक करावं. ती मी ॲडव्होकेट केळकरांना बोललेलं तू जरा जास्तच पर्सनली घेते नाही? ऑफकोर्स, कारण तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मी त्यांना ओळखते. म्हणूनच सांगते, पत्रकारांनी कुठलंही स्टेटमेंट विचारपूर्वकच करावं. कारण पत्रकारांच्या प्रत्येक स्टेटमेंटला समाजात वजन असतं. आय थिंक ही बहुतेक हर्ट झाली. नाही भाषा, तसं नाहीये. तिच्या मनात तसं काही नाहीये. पण मला असं वाटतं तू सुद्धा बोलताना जरा विचार करायला हवा. मम्मा, तू तिच्या बोलण्याचा अर्थ समजून घे. तुझ्या प्रत्येक स्टेटमेंटला समाजात एक स्थान आहे. अँड आय थिंक यू शुड बी व्हेरी अलर्ट फॉर दॅट.
हा बोल भाषा. कीर्ती, ते खंडागळेच्या लॉजची आणि हॉटेलची माहिती काढायची होती, ती काढलीस तू? अगं तीच कलेक्ट करते. 2 दिवसात सगळे डिटेल्स देते. कीर्ती जरा सांभाळ ना, हे खूप जोखमीचं काम आहे. सो व्हॉट, मी नाही कोणाला घाबरत. हा, मात्र ज्या वातावरणात इकडे यावं लागतंय ना, ते फार भयंकर आहे. इथे फार खतरनाक चेहरे दिसतात आणि त्यांच्या नजरात तीक्ष्ण असतात. मला काही खबरे मिळालेत पोलिसांचे. मालवणीत राहणारा एक माणूस भेटलाय, तो खास खबरे आहे पोलिसांचा. त्याच्याकडून बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळू शकते. कीर्ती, जरा जपू ना. हे बघ, तू कुठं जातेस, किती वाजता जाते, केव्हा जातेस, हे सगळं मला आणि केदार सरांना माहिती हवं. ठीक आहे? कारण केव्हाही काहीही होऊ शकतं. सो प्लीज बी केअरफुल. मी त्याची पूर्ण काळजी घेईन, तू काही काळजी करू नकोस. आणि मी केदारच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच. आता मी अशाच ठिकाणी जाते जिथे खंडागळेचा ड्रायव्हर राहतो. तो हातात आला ना, तर त्याच्याकडनं बऱ्यापैकी माहिती मिळेल आपल्याला. आणि तू बिलकुल काळजी करू नकोस. ओके, बाय बाय, टेक केअर. कुंपणा अरे वा, खूप छान दिसते सर. छान तर मी नेहमीच दिसते, तुला ती कधी कधी दिसते. का? असं का बोलतेस तू? कारण तसं वागतोस तू. असो. कुठे बाहेर निघालीस का तू? सांगायलाच हवं का मी कुठे जाते, कोणाला भेटते, काय करणारे? नाही, मी सहजच विचारलं. सहज नाही, पुरुष हा प्रश्न सहज नाही विचारत. मनात कुठेतरी शंका असतेच. ही कुठे जाणारे, काय करणारे, कोणाला भेटणारे? नाही, अजिबात नाही. काय आहे? तुझा तुझ्यावरती विश्वास नसला तरी माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तुला तुझ्या जबाबदाऱ्यांची, घराची, घराण्याची, प्रतिष्ठेची काळजी असणारच. तू मला शब्दात अडकवतोयस? इतकं अस्वस्थ होण्याची काही गरज नाहीये. लक्षात ठेव, मी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा विचार करते आणि मग बाकीच्यांचा. माझं मन मानेल तसं मी वागते. जरूर वाग, जरूर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मन हळवं असतं, फसवं असतं आणि कधी कधी क्रूरही असतं. मला उशीर होतोय, मी निघते. बाय द वे, आता मी हातपाय हलवायचं ठरवलंय. तुझ्याबरोबर फरफटत राहणं असं मला जमणार नाही. काय ना, हाऊसमाऊस करायचे दिवस क्षितिजावरच्या इंद्रधनुष्याप्रमाणे अचानक येतात आणि गायब होतात. वेळ आणि वय ह्याचं समीकरण जुळायला नको. त्यामुळे मी आता सुखाच्या शोधात जाते
अरे निदान मला बेस्ट ऑफ लक तरी दे. गरज आहे? मला नाही वाटत तसं. काय आहे, तू तर आभाळात उडणारी आहेस, मी जमिनीवर चालणारा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला ठेच लागली तर मी काही फुटांवरूनच पडेन. तू मात्र आभाळातून जमिनीवरती पडशील. मी वाचे नाही, पण तुझी शक्यता मात्र कमी आहे. पडण्याचा विचार मी करतच नाही, तो तू कर. सरपडत राहा जमिनीवरती, म्हणजे पडायची भीतीच नाही. मूर्खासारखा विचार का करते ही? असा नाही मिळत पैसा, अशी नाही पूर्ण होत स्वप्न. त्यासाठी लागते जिद्द, मेहनतीची तयारी. फुलपाखराच्या रंगीबेरंगी पंखांमध्ये स्वप्नाच्या आकाशात भरारी घेण्याचं सामर्थ्य नसतं. त्यासाठी पंखांमध्ये बळ असावं लागतं गरुडाच्या पंखांचं. देवा, देवा, अंजलीचं रक्षण कर. ही चुकीच्या मार्गाने गेली तर नाही, नाही. अंजलीचं रक्षण कर देवा. अरे जीव घेऊ का तुझा? मग एकदा सांगितलेलं समजत नाही. अजिबात सोडायचं नाही. अरे कोणी बी असं ना, या न्यूज चॅनल वाल्यांनी आमची बदनामी केली आहे, तोंडाला काळ भासलाय आमच्या. हे सोडून दे, कशाला घाबरायचं? कोण कोणाला विचारतंय राव? हे बघ, ते जाऊ द्या, तुला जमणार आहे की नाही? नाही तर तुझे बाप हजार पडल्याची या मुंबई शहरात. ठीक आहे, कामाला लाग. हे बघ, न्यूज चॅनलच्या त्या 2 पोरी आणि तो केदार कोळी, तब्येतीनं विचारपूस करायची त्यांची. ठेव फोन. नको, त्यांची नादी लग्नात कशाला वेळ घालवताय? त्यापेक्षा आपल्या विक्रमचं बघा. आता हे पण तुम्ही आम्हाला शिकवणार का? अहो, पोर उपाशी तापाशी पडलाय कस्टडीत. वकिलाकडे तरी जा. आज जामीन होईल त्याचा. हो का? ओके, बघा, आता तरी 4 समजूतदारीच्या गोष्टी बोला विक्रमशी. आणि तुम्ही आधी माणसात या. देवयानी, फार बोलायला लागलात तुम्ही. कारण काळजी वाटते. आपल्या आयुष्याची एक धुळदाण झाली, पण निदान विक्रमचं आयुष्य तरी. काय घाण झाली तुमच्या आयुष्याची? पैसा नाही, बंगला नाही, गाडी नाही, नोकर चाकर आहेत जिमतीला. डोक्यापासून पावलापर्यंत सोन्याने मडवलंय. आणखीन काय पाहिजे माणसाला? प्रतिष्ठा हवी, सन्मान हवा. 4 लोकांनी आदराने आपल्याकडे पाहावं असं वाटतं मला. त्या सोन्यात सुद्धा जर लोकांची हाय असेल ना, तर ते दागिने सुद्धा दागण्यात येतात अंगाला. ए, बाई आहेस का येडी आहेस? सभ्यपणाचा किडा चावला का तुला? कशा पहिले लेक्चर देतेस? गुमत कामाला लाग. उगाच टकोरा खाऊ नकोस आमचं.
तुमच्या अशा वागण्यानंच विक्रमचं आयुष्य व्यवस्थित चाललंय. त्याची गाडी आम्ही नीट रुळावर आणणार. अहो पण जावा, आमचं टकुरं खाऊ नका. जावा. बायको एक FM रेडिओ वाजतच राहतीये, वाजतच राहतीये. हॅलो, कोण बोडशा? हॅलो, कोण कट केला? फेर सटला का काय या बोडशा? उद्या भेटला की कान ओपटलं पाहिजे. कुंपणा केदार, हा मी सध्या खंडागळेच्या लॉजच्या मागच्या रोडवर आहे. इथे गोडाऊन सारखं काहीतरी बांधलेलं दिसतंय, पण संशयास्पद हालचाली दिसतायत. हा मला कसला आलाय धोका, पण हा मवाल्यांचा अड्डा आहे एवढं नक्की. खंडागड़े साहब, वो न्यूज चैनल वाली लड़की इधर ही है, कैमरे से शूट कर रही है. कहो तो उठा लूं? ठीक है, इनका कुछ इंतजाम तो करना ही पड़ेगा. चल 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 चल. साहेब, चहा आणलाय व्हेरी हॉट. बोडस मेला का काय? असं कसं मरेल तो? नाही म्हणजे मरणार नाही तो. केव्हापासून फोन ट्राय करतोय, फोन ऑफ करून बसला युजलेस माणूस. एक तर आज एवढी कामं आहेत. काय म्हणतो साहेब, हा, आपण 2-4 असिस्टंट वाढवले तर? सांगितलं, बोडसला सांगितलं. त्यांना कशाला सांगितलं? ते थंड हवेतला एखादा असिस्टंट आणायचे. अरे मग मी जाऊ का शोधायला? तसं बरोबर नाही दिसणार ते. माझं काय म्हणणं होतं हा, की मुली प्रामाणिक असतात हो या कामांमध्ये. तू प्रामाणिक नाहीयेस? म्हणजे काय? तू पुरुष नाहीयेस? असं काय बोलताय? हा, असिस्टंट मला हवाय, कळलं? आणि ती ही मुलगी नकोय. बस लोकांना सगळ्याचे विषय मिळणार. आणि त्यात मुली असतात फार नाटकी, रात्री उशिरा थांबणार नाही, हे असंच नको तसंच नको. नाही, त्या बोटावर मोजणे आहेत की बाकी बेस्ट. मला अक्कल शिकू नको. चल काम कर, माझं मी बघेन. चल, मला काय. हा, चला, व्हायचंय अजून. मी निघतो आता. पुढंच पण ना. टायपिंग करा, नोट्स काढा, ह्याला भेटा त्याला भेटा. सर काय मला बैल समजतात? फोन ऑन करू का? सर नक्की वैतागले असणार. म्हणत असतील वेळा झालाय का हा बोडस, याचा फोन का ऑफ येतोय. आता ह्याला कोण सांगणार? किती कामं पडलेत आणि मी एकटा एकटा कुठे म्हणून पुरा पडणार. चांगली सरस्वती सारखी असिस्टंट आली होती तर म्हणे काय, तर मला मुलगी नको. बर, आता आधी सरांना फोन करू का गोदाव आय मीन मैत्रीजीला फोन करू? मला वाटतं मैत्रीजीलाच फोन करावा. आला आला, राक्षसाचा फोन आला. देवीला फोन करायला गेलो तर राक्षसाचा फोन. हॅलो, फोन कशापायी ऑफ ठेवलाय बोडस? अरे कशापायी म्हणजे काय? रात्रभर तुम्ही मला झोपू देत नाही तर फोन ऑफ ठेवणार नाही तर काय करणार? अरे त्रास देतोय म्हणजे? फुकटची केस लढतायत काय तुमचे साहेब? लाखो रुपये देतो आम्ही. अहो पण म्हणून तुम्ही मला रात्रभर झोपू देणार नाही का? रात्री 4 वाजता फोन करता आणि विचारता विक्रमची बेल कधी होणार. माझा काका बसलाय ना तिथे रात्री 4 वाजता बेल द्यायला. नीट बोला बोडस, आधीच टेन्शन मध्ये आहे मी. अहो तुम्ही टेन्शन मध्ये आहात म्हणून आम्हाला टेन्शन देताय. अहो रात्रभर तुम्ही झोपत नसाल पण आम्हाला झोप लागते. आणि शिवाय सकाळी कोर्ट उघडल्यावरच बेल होणार ना. अरे रवीनं का बोलताय तुम्ही बोडस?
कारण तुमच्या सततच्या फोनला वैतागून मी फोन स्विच ऑफ ठेवला होता आणि माझा फोन स्विच ऑफ येतोय म्हटल्यावर सरही वैतागले असणार. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, पर्यायानं तुमच्याच कामाला उशीर होतोय. हे पा बोडस, माझा मुलगा सुटाया हवा. ते साहेबांशी बोला, आहे हिंमत? अहो मी काय ऐकून घेतो म्हणून माझाच गळा पकडता? पैशाची सोय झाली का? झाली असेल तर पैसे घेऊन कोर्टात या. ठेवा फोन आता.